सर्व स्वच्छता निरीक्षक या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं टर्निंग पॉईंट्स या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। मीरा भाईंदर या महानगरपालिकेमार्फत जो काही अभ्यासक्रम डिक्लेअर केलेला आहे त्यामध्ये एक शब्द त्यांनी दिलेला आहे फूड सॅनिटेशन। बरोबर, सिलेबस ॲनालिसिस मी प्रॉपर नंतर करतोय। आता ही प्रकरण बनवले त्यामध्ये फूड सॅनिटेशन मध्ये खूप काही असे पॉईंट्स येत असतात। त्यामध्ये आपण आजचा जो व्हिडिओ असेल तो अन्न शिजवण्याच्या पद्धती यापासून करणार आहोत। यावर प्रश्न यापूर्वी आलेला होता की न होता हे आत्ता सांगता येत नाही, केवळ 2 पेपर झालेले आहेत। परंतु अन्न आणि अन्न शिजवण्याच्या पद्धती, अन्न आणि अन्न स्वच्छता 2 गोष्टी लक्षात घ्या। फूड अन्न आणि फूड सॅनिटेशन हे अन्न स्वच्छता, फूड अँड फूड सॅनिटेशन ह्या दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत। जरी एकच शब्द त्याने दिलेला असेल अन्न स्वच्छता तरी याचा अर्थ खूप मोठा होतो। जवळपास याच्यात नोट्स जर विचार केला तर 60-70 पेजेसचे नोट्स होतात। पीपीटी 55 पेजेस 54 पेजेसचे याची आहे। बरं, दुसरा राहिला मुद्दा, तुम्हाला सार्वजनिक म्हणजे नगरपालिकेने जो काही अभ्यासक्रम दिला होता त्यामध्ये पोषण हा एकमेव शब्द दिला होता, म्हणजे न्यूट्रिशन मध्ये देखील खूप काही पॉइंट्स येतात। त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, विटॅमिन्स, जीवनसत्व, त्यानंतर खनिजे यांचा देखील त्यामध्ये समावेश होत असतो। म्हणजे फक्त जरी 2 शब्द दिला असेल तर तुम्हाला खूप काही अभ्यास करणं गरजेचं आहे। आणि हे स्वच्छता निरीक्षक सोबत आरोग्य निरीक्षक या दोन्ही पदाला देखील उपयोगी पडणार आहे। आपण वेळ न घालवता थेरॉटिकल पार्ट आहे, फॅक्च्युअल खूप कमी पार्ट तुम्हाला या पॉइंट मधून मिळणार आहे। जर तुम्ही नुसतं पोषण मध्ये बघितलाल तर तुम्हाला फॅक्च्युअल डाटा मिळू शकतो, पण अन्न शिजवण्याच्या पद्धती असो किंवा फूड सॅनिटेशन मध्ये असो फॅक्च्युअल डाटापेक्षा कन्सेप्च्युअल तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। तर त्या अनुषंगाने आपण जेवढ्या पार्ट मध्ये हे कव्हर होईल तेवढ्या पार्ट मध्ये आपण करणार आहोत। कदाचित 10 ते 15 व्हिडिओ यावरतीच होऊ शकतात। तर मग ठीक आहे, चला। अन्न हे जास्त पचनीय, खाण्यास सुरक्षित, स्वीकारणीय बनवण्यासाठी व त्याचे स्वरूप बदलण्याच्या हेतूने अन्नावर उष्णतेचा उपयोग करणे म्हणजे अन्न शिजवणे होय। कॉमन सेन्स मध्ये प्रश्न विचारतात याला काय म्हटलं जातं, म्हणजे व्याख्या असं विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर चव व अन्नाची गुणवत्ता सुधारणे, जे काही उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण पाहू। सूक्ष्मजीवाणूंचा विनाश करणे, अन्नाची पाचकता सुधारणे, आहारातील विविधता वाढवणे, पोषण मूल्यरोधक घटक विषारी पदार्थ काढून टाकणे। आता हे जे उद्दिष्ट दिले ते उद्दिष्टाला तुम्ही इग्नोर करून चालत नाही। जरी तुम्हाला प्रश्न नाही आला तरी डायटिशियन ही एक पोस्ट आहे, आहार तज्ञ। याला तुम्ही परीक्षेला पात्र नाहीये, परंतु या आहार तज्ञ पेपरमध्ये अन्न शिजवण्याची उद्दिष्ट विचारलेला आहे। म्हणजे एका ठिकाणी प्रश्न आलेला आहे म्हणून आपण ही पॉइंट तिथं इन्क्लूड केलेला आहे। त्यातल्या त्यात ह्या उद्दिष्टामध्ये ना सूक्ष्म जीवाणू जो उल्लेख केलेला आहे त्याच्यातील वाईट म्हणजे घातक सूक्ष्मजीवाणू आणि जे घातक नाहीत हे सूक्ष्मजीवाणू यावर देखील प्रश्न आलेला आहे। ते पुढच्या टप्प्यात तुम्हाला मिळतीलच, एक चार्ट आहे त्यामध्ये। जो पहिला उद्दिष्ट होता त्यामध्ये चव व अन्नाची गुणवत्ता सुधारणे, तर ते पहा। संवेदनात्मक गुणधर्म जसे की नैसर्गिक स्वाद, चव, रंग, पोत, स्वरूप, स्वीकारणीयता सुधारण्यासाठी अन्न शिजवण्याची क्रिया मदत करत असते। उदाहरणार्थ शेंगदाणे भाजणे, कांदे व पापड तळणे, भात शिजवणे, कॉफीच्या बिया भाजणे, यामुळे सुगंध, रंग व चव सुधारते। मसाला घालून मांस शिजवणे, मसाला वापरून पुलाव राईस तयार करणे, तुपामध्ये काजू तळणे, हळद, कढीपत्ता, काळी मिरी, पोंगल शिजण्याच्या प्रक्रियेमुळे एकमेकात एकजीव होऊन स्वाद वाढवितात। सुगंध देणारे घटक वाफद्वारे उडून जातात, त्यामुळे पदार्थ जास्त काळ शिजवल्यास त्याचा स्वाद आणि सुगंध कमी होत असतो। मुद्दा काय, ज्यावेळी एखादा विद्यार्थी आरोग्य निरीक्षक या पदाचा अभ्यास करेल त्यावेळेस त्याला हे खूपच गरजेचं पडेल। डायटिशियनसाठी तर मस्ट आहे, यात काही डाऊट नाही।
मी पुन्हा एकदा सांगतो, फूड सॅनिटेशन हे जे आहे त्यामध्ये काय येऊ शकतं हे मी पूर्णपणे टेलिग्रामवर, जे आरोग्य एक्झाम टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी सविस्तर एक लेख छोटासा मी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि सरकारी नोकरी व जाहिराती हा व्हॉट्सअप चॅनल आहे त्यावर देखील मी ते दिलेलं आहे. ओके, प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मोजका सिलेबस आहे, परंतु चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा जेणेकरून आउट ऑफ मार्क पडतील. सूक्ष्मजीवाचा विनाश करणे जे पुढचं उद्दिष्ट आहे, त्यामध्ये सूक्ष्मजीव सर्वत्र उपस्थित असतात आणि ते दही, चीज, ब्रेड बनविण्यास उपयुक्त असतात. यावर प्रश्न आलेला आहे. दही, चीज, ब्रेड यासाठी कोणतं म्हणजे काय कोणत्या जीवाचा किंवा कशाचा इन्व्हॉल्वमेंट असतो, तर ते सूक्ष्मजीवांचा इन्व्हॉल्वमेंट असतो. काही सूक्ष्मजीव अपायकारक असतात, त्यामध्ये क्लोस्ट्रिडियम, बोटुलिनियम अँड साल्मोनेला, कारण ते विषारी पदार्थ तयार करतात. मुद्द्याचा पॉईंट सांगतो. हा जो क्लोस्ट्रिडियम बोटुलिनियम आहे यावर प्रश्न आलेला आहे आणि प्रश्न कसा आलेला आहे ते पण सांगतो. खालीलपैकी कोणते सूक्ष्मजीव हे अपायकारक आहे किंवा हानिकारक आहे, तर त्यामध्ये हे पर्याय असा आहे. ओके, सूक्ष्मजीवापासून अन्न संरक्षित करण्यासाठी अन्न शिजवून खाणे ही एक सर्वोत्तम पद्धत आहे. विशिष्ट तापमानावर विशिष्ट वेळेसाठी अन्न शिजवल्याने ते सुरक्षित राहते व वापरण्यास योग्य होते, त्यामुळे त्यातील हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात. अशा प्रकारे ते खाण्यास वापरण्यास सुरक्षित होते व त्याची साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. उदाहरणार्थ पाश्चरायझेशन केलेले दूध आणि ज्यूस. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे पाश्चरायझेशन, यावर याच नाही तांत्रिक तर सोडूनच द्या, सॅनिटरी इन्स्पेक्टरला तर इम्पॉर्टंट आहे, आरोग्य निरीक्षकला इम्पॉर्टंट आहे, आरोग्य सेवकला इम्पॉर्टंट आहे, ANM GNMला देखील इम्पॉर्टंट आहे, स्टाफ नर्सला देखील इम्पॉर्टंट आहे. परंतु यावर MPC पासून UPC सह सरळ सेवा पोलीस भरतीमध्ये देखील प्रश्न आलेला आहे. पाश्चरायझेशनवर सविस्तर जो टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत, लुई पाश्चर. पुढे आहे अन्नाची पाचकता सुधारणे. अन्न शिजवल्यामुळे मांसातील स्नायूच्या पेशी या मऊ होतात, तसेच डाळी, कडधान्ये व भाज्या यातील तंतुमय घटक मऊ होत असतात. अन्न शिजवल्यामुळे अन्नाचा जो पोत आहे तो सुधारतो, त्यामुळे ते सहज चावले जाते. जेव्हा स्टार्चला कोरडी उष्णता दिली जाते तेव्हा त्याचे सहज पचन होण्यास योग्य डेक्स्ट्रीन घटकात रूपांतर होते. बघा, स्टार्च यावर देखील प्रश्न परीक्षेत आलेला आहे. कुठल्या पॉईंटवर काय आलेलं आहे हे मी त्यावेळेस सांगतो. आता एक सांगतो, तुम्हाला कुठंच वाचण्यात आलेलं नाही, जे महत्त्वाचा मुद्दा आहे की इथून काय भेटेल तुम्हाला असं वाटत असेल तर हे डेक्स्ट्रीन तुम्हाला आतापर्यंत कुठंच वाचण्यात आलेलं नाही. आणि याच पॉईंटवर जे आहे ना, सॅनिटरी इन्स्पेक्टरवर असो की जिथं तांत्रिक असतं त्यावर प्रश्न येत असतात. डेक्स्ट्रीन म्हणजे अन्न शिजवण्यादरम्यान क्लिष्ट संरचना असणारे पदार्थ हे साध्या पदार्थात रूपांतरित होतात, ज्यामुळे माणसाचे शरीर ते पदार्थ लवकर शोषून घेते व सहजतेने वापरू शकते. ह्या पूर्ण पॉईंटमध्ये जर विचार केला तर तुम्ही जे आहे ना याला फॅक्च्युअल डाटा समजून घेऊ शकता, फॅक्च्युअलमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. खालीलपैकी कोणता घटक हे अन्न शिजवण्यादरम्यान क्लिष्ट संरचना असणारे पदार्थ हे साध्या पदार्थात रूपांतरित होतात? तुम्हाला पर्याय देईल स्टार्च, डेक्स्ट्रीन किंवा माल्टोज किंवा लॅक्टोज, अशा काहीतरी प्रश्न देईल, तर आपलं उत्तर निवडलं पाहिजे हे. ओके, त्यानंतर जे उद्दिष्ट आहे ते पाहू. आहारातील विविधता वाढवणे. अन्न शिजविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून आहारात सहजपणे विविधता आणता येते. त्यामध्ये तांदूळापासून साधा भात, जिरा भात, बिर्याणी, पुलाव, लिंबू भात, खिचडी. गव्हापासून फुलका, चपाती, पराठा, पुरी, हलवा इत्यादी अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून आहारात विविधता निर्माण करता येते. त्यामुळे आहारातील एकसुरीपणा कमी होऊन जेवणात तृप्तता येते. म्हणजे जेवण आपल्याला आहारातील विविधता आल्यामुळे थोडंसं माणूस आनंदानं खातं. त्यानंतर पोषण मूल्यरोधक घटक, विषारी जे पदार्थ आहेत ते काढून टाकणे. यावर मी मुद्दाम रेट केलेला आहे आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. अन्न शिजवताना अन्नातील पोषणरोधक घटक काढून टाकले जाऊ शकतात. असे घटक काढल्यामुळे पोषक तत्वाची उपलब्धता वाढते. बघा, उदाहरणार्थ कच्च्या अंड्यात ॲवॅडिन असते, त्यामुळे अंड्यातील बायोटीन बंधक बनते, परंतु अंडे शिजवल्याने ॲवॅडिनचा नाश होतो
आणि अंड्यातील बायोटिनची उपलब्धता वाढते. बघा, तुम्हाला नोट्समध्ये लिहून ठेवणं गरजेचं आहे की बायोटिन आणि ॲवॅडिन ह्याला ॲक्च्युअल डाटा तुम्ही कव्हर करू शकता. इथं मी चौकोन बॉक्समध्ये करतोय. ते ॲवॅडिन जे आहे ते लक्षात घ्या. ॲवॅडिन आणि बायोटिन हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. कच्च्या अंड्यामध्ये काय असतं तर ॲवॅडिन असतं आणि त्यामुळे काय होत असतं, अंड्यातील बायोटिन बंधक बनते. परंतु अंडे जर शिजवलं तर ॲवॅडिनचा नाश होतो आणि अंड्यातील बायोटिनची उपलब्धता वाढते. तसेच विषारी पदार्थ जसे की ट्रिप्सिन इनहिबिटर, हिमॅग्लुटिनिन अन्न शिजवताना नष्ट होतात. यामुळे डाळीमधील प्रथिनांची उपलब्धता वाढत असते. म्हणजे बघा, फूड सॅनिटेशन म्हणजे काय, तुम्हाला लगेच स्वच्छता, हात पाय अन्न हे असं नाही. त्याच्याशी जी निगडीत आहेत, प्रत्यक्ष असो किंवा प्रत्यक्ष असो. आणि मी तुम्हाला सांगतोय हे प्रॉपर ज्यावेळेस मी बोलत असतो त्यावेळेस मी RRBचे जे काही म्हणजे बघा, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फक्त महाराष्ट्र शासनचा पेपर देऊ शकता. नाहीये, तर स्वास्थ्य निरीक्षक म्हणून रेल्वेमध्ये देखील परीक्षा होत असते. आणि जी 2023ला झाली, 2010मध्ये झाली, 2015ला झाली, 17ला झाली, 19ला झाली, 21ला झाली, असे 4-5 वर्ष झालेले पेपर आहेत, त्यात देखील पाहू शकता. आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक सांगायची गोष्ट आहे, म्हणजे RRBचे जे पेपर असतात SIचे आणि महाराष्ट्राचे म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जे असतात त्याच्यापेक्षा हे पेपर सोपे आहेत आणि कुठलंही काही किचकट देत नाही, फॅक्च्युअल डाटा असतो. मी तर म्हणतो जे परीक्षा RRB मध्ये SI निघतील त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरा बिंदास. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्हाला 149 रुपयेमध्ये जो कोर्स दिलेला आहे त्यामध्ये टोटल पॉईंट्स कव्हर केलेला आहे. आणि मी फक्त फूड सॅनिटेशनवर कसं प्रश्न येतात ते वाचण्यासाठी एक पेपर वाचला होता. फूड सॅनिटेशन तर सोडा, त्याच्यावर जे फूड म्हणजे पोषण आहे, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर फॅट्स, ह्याच्यावर खूप प्रश्न आले होते. आणि त्याच्यातले तुम्हाला 70 ते 80%, 90% प्रश्न बरोबरच आले असते जर अभ्यास केलेला असेल. तरची गोष्ट करतोय की 100% देखील प्रश्न बरोबर येऊ शकले असते. ओके, हे तुम्हाला माझं सांगणं आहे. लक्ष राहू द्या आणि ह्या पोस्टकडे लक्ष असू द्या आणि पोस्ट काढा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. अन्न शिजवण्यापूर्वीची तयारी. सर्वप्रथम अर्थ समजून घ्या. पूर्वतयारी म्हणजे अन्न शिजविण्यापूर्वी किंवा अन्न शिजवल्यावर केली गेलेली तयारी होय. अन्न शिजवण्यापूर्वी किंवा अन्न शिजवल्यावर ही कॉमन सेन्सचा पार्ट आहे, परंतु ह्यातूनच तुम्हाला फॅक्च्युअल डाटा येतात. कॉमन सेन्सवर प्रश्न अंगणवाडी मुख्य सेविकेला खूप आले होते, त्यामुळं याला दुर्लक्ष करून नाही चालणार. एकदा तरी रीडिंग करणं गरजेचंच आहे. ओके, ही तयारी किंवा कार्य अन्नपदार्थाच्या प्रकारानुसार बदलू शकते. या कार्यामुळे खाद्यपदार्थात विविध बदल होतात. विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठीच्या पूर्व प्रक्रिया व त्यामुळे घडून आलेल्या बदलांचे वर्णन पुढील तक्त्यामध्ये केलेलं आहे. तर ते तक्ता बघून घ्या. पूर्व प्रक्रिया: पोळी, घटक गव्हाचे पीठ. पूर्व प्रक्रिया: पाणी घालून कणिक मळणे. परिणाम: लाटण्यास सोपे व विशिष्ट आकार देता येते. पुलाव, तांदूळ, भाज्या. धुणे, साल काढणे, तुकडे करणे, किसून चक्ती करणे आणि कापणे. स्वच्छ व खाण्यास सुरक्षित, खाण्यास सुलभ होण्यासाठी, आकर्षक होण्यासाठी. ठीक आहे, कॉमा राहिला त्याच्यामध्ये. मटकीची उसळ, मटकी, गाजर, कांदा आणि टोमॅटो ही म्हणजे पूर्वतयारी. पाण्यात भिजवणे, मोड आणणे, सोलणे, किसणे, कापणे. काय होतं मग यामुळं? लवकर शिजते, पचण्यास हलकी, पोषण मूल्यरोधक घटक काढून टाकते. मूल्यरोधक बरं का, विरोध करणारे, पौष्टिकता वाढते. इडली, उडीद डाळ व तांदूळ निवडणे, भिजवणे, दळणे आणि आंबवणे. हे आहे काय आहे? पूर्वतयारी. सच्छिद्र पौष्टिकता वाढवते, पोषण मूल्यरोधक घटक काढून टाकते, पचण्यास हलके होत असते. ओके, मटकीची उसळ झालेला, इडली डबल आलेला आहे. साबुदाणा खिचडी. चला, साबुदाणा व शेंगदाणे निवडणे, भिजवणे, भाजणे व कुटणे. शिजवण्यास सोपे, स्वाद सुधारतो, कणा सुटा राहतो. आता नाही इलाज म्हणून काही गोष्टी कन्सेप्च्युअल वाचावंच लागतं, याच्यात काही फॅक्च्युअल डाटा नाही मिळाला. बरं, पुढे आहे तयार होणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता. ही काही अंशी पूर्वतयारीमुळे प्रभावित होत असते. चुकीच्या पूर्वतयारीमुळे खराब गुणवत्ता व स्वीकारणीयता नसलेला पदार्थ बनतो. यामुळे काय होतं असतं? रंग, चव, स्वाद, पोत आणि पोषण मूल्य यांचे जास्तीत जास्त प्रमाणात संवर्धन होईल. या प्रकारची पूर्वतयारी काळजीपूर्वक घेतली गेली पाहिजे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न नाही, आपण कन्सेप्च्युअल डाटा पाहतोय.
आता उदाहरण जर बघा, जास्त आंबवलेल्या पिठापासून बनवलेल्या इडलीस उग्र खराब सडलेला आंबट वास येतो, ज्यास स्वीकारणीयता नसते. ओके, म्हणजे पूर्वतयारी देखील करा पण व्यवस्थित करा. आता उष्णता हस्तांतरण पद्धती, तुम्हाला एक सांगतो, उष्णता हस्तांतरण पद्धती याचा आणि अन्न शिजवण्याचा सहसंबंध खूप आहे. आता तुम्ही ज्यावेळेस उष्णता हे प्रकरण वाचलं असेल, ज्यावेळेस तुम्ही विज्ञान पुस्तक वाचायला असेल किंवा आरोग्यसेवकमध्ये उष्णता प्रकार हीट आहेच, बरोबर, प्रकरण आहे हीट, त्याचं जे प्रकार आहेत वहन, संवहन, विकिरण, ह्याचा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्या बेसवर आता हे पॉईंट पाहू. उष्णता नैसर्गिकरित्या गरम पृष्ठभागापासून म्हणजे हलक्या थंड पृष्ठभागाकडे म्हणजे जड वाहते. ही उष्णतेची हालचाल उष्णता हस्तांतरण म्हणून ओळखली जाते. ही डेफिनेशन समजून घ्या, व्याख्या. उष्णता हस्तांतरणाचे 3 मार्ग आहेत: वहन, संवहन, कन्व्हेन्शन, कंडक्शन, कन्व्हेन्शन, आणि विकिरण, रेडिएशन. अन्न शिजविण्यात सहसा या तिन्ही पद्धतीचा संमिश्र वापर होत असतो. इथं वहन लक्षात घ्या, वहन. ओके, वहन हे एकमेकांच्या थेट संपर्कात असलेल्या पदार्थांमधील उष्णतेचे हस्तांतरण होय. वहन म्हणजे एकमेकांच्या थेट संपर्कात असलेल्या पदार्थांमधील उष्णतेचे हस्तांतरण होय. येथे स्त्रोतापासून भांड्यापर्यंत उष्णता वाहते आणि भांडे गरम होत असते. उष्णता हस्तांतरणाची कार्यक्षमता अन्न संपर्कात असलेल्या धातूच्या उष्णता वहन क्षमतेवर अवलंबून असते. तांबे हा धातू सर्वात जास्त वहन करत असतो. ओके, उष्णता ही स्त्रोतापासून ताबडतोब तांब्याच्या भांड्यापर्यंत व तेथून अन्नापर्यंत वहन होते. अशा प्रकारे उष्णता हस्तांतरित होत असते. तुम्ही ज्यावेळेस गॅस आहे, पातेलं ठेवत असता, बरोबर, ही पातेलं तुम्ही ठेवलेलं आहे, ही तांब्याचं पातेलं आहे. उष्णता इथं जात असते, ही पातेलं गरम होत असतं आणि तिथून अन्न शिजलं जातं. तांब्याबाबतीत असो, स्टील असो, लोखंड असो. ओके, हे वहनचं एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे. संवहन, वहनापेक्षा संवहनाचे उष्णतेचे हस्तांतरण अधिक गतीने होत असते. संवहन अन्नाच्या सभोवताल हवा, द्रव किंवा वाफेच्या हालचालीमुळे उद्भवते. उष्णता हस्तांतरित होण्यासाठी द्रव पदार्थाच्या हालचालीचा वापर होत असतो. जेव्हा द्रव किंवा हवा गरम होते तेव्हा उष्णतेच्या स्त्रोताजवळील कण उबदार हलके होतात व वर जातात व वरील थंड कण खाली जड येतात. थंड असलेले कण उष्णतेमुळे तापून वर जातात. अशा प्रकारे एकसारख्या कणाच्या हालचालीमुळे संवहनाचा प्रवाह तयार होतो, ज्यामुळे शेवटी सर्व द्रव किंवा वायू गरम होत असतात. म्हणजे आता तुम्ही विज्ञानामध्ये वाचलंच आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला इथून म्हणजे उष्णता दिली जाते खालून, हे पातेलं आहे समजा, ज्यावेळेस उष्णता दिली जाते खालून त्यावेळेस अगोदर नाही खालचं पाणी गरम होत असतं. गरम झालं की ते वर जात असतं आणि वरचं पाणी खाली येत असतं. ओके, म्हणजे अशा प्रकारे थंड पाणी खाली जात असतं. ओके, पुन्हा एकदा बघा, जेव्हा द्रव हवा गरम होते तेव्हा उष्णतेच्या स्त्रोताजवळील कण उबदार हलके होतात, म्हणजे उष्णतेच्या स्त्रोताजवळ हलके होत असतं, बरोबर, आणि वर जातात. मग हे हलके झाल्यामुळे काय होत असतं, जड जे पाणी असतं ते खाली येत असतं आणि खाली आले की ते परत गरम होतं. अशा प्रकारे ह्याची प्रक्रिया चालू असते संवहनमध्ये. विकिरण, रेडिएशन, बघा, एका धातूपासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणे तयार होऊन उष्णता दिली जाते. ती उष्णता जलद गतीने अन्नावरच्या पृष्ठभागावरती दिली जाते. म्हणून ही पद्धत मुख्यत्वे पदार्थाचा पृष्ठभाग गरम करण्यासाठी वापरली जाते. बघा, एका धातूपासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणे तयार होऊन उष्णता दिली जाते. ती उष्णता जलद गतीने अन्नावरच्या पृष्ठभागावरती दिली जाते. म्हणून ही पद्धत मुख्यत्वे पदार्थाचा पृष्ठभाग गरम करण्यासाठी वापरला जातं. उदाहरणार्थ, फळे भाज्या सुकविणे, कोकोच्या बिया भाजणे, चहा धान्य सुकविणे आणि भट्टीत भाजणे. तुम्हाला आकृती दिसत असेल, वहन पद्धती
ही गरम झालं की इकडं गरम होत असतं दांडा. संवहन इथलं जे गरम पाणी झालं की वर जातं असं दाखवलेलं आहे. आणि विकिरण हे खालून जे चाललेलं आहे माध्यम नसताना ते विकिरण आहे असं त्यांनी एकाच चित्रामध्ये तिन्ही कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. अन्न शिजवण्याच्या पद्धती प्रामुख्याने उष्णता हस्तांतरणाच्या माध्यमाद्वारे अन्न शिजवण्याच्या पद्धती भिन्न गटामध्ये वर्गीकृत केल्या गेलेल्या आहेत. एक, ओल्या उष्णतेद्वारे अन्न शिजवणे, त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धत. कोरड्या उष्णतेद्वारे अन्न शिजवणे, स्निग्ध पदार्थांचा वापर करून अन्न शिजवणे, अति लघुलहरी मायक्रोवेव्हचा वापर करून अन्न शिजवणे, सौर ऊर्जेचा वापर करून अन्न शिजवणे, संमिश्र पद्धत, त्याला ब्रेझिंग असं म्हटलेलं आहे. आता ओल्या उष्णतेद्वारे अन्न शिजवणे यामध्ये काय विशेष आहे ते बघा. या पद्धतीत पाण्याचा माध्यम म्हणून वापर करतात ओल्या उष्णतेवर अन्न शिजवण्याच्या पद्धतीमध्ये. यात काही पद्धतीमध्ये पाणी व अन्न पदार्थ यांचा प्रत्यक्ष संपर्क येतो, तर काही पद्धतीमध्ये अन्न पदार्थाचा पाण्याशी प्रत्यक्ष संपर्क न येता अप्रत्यक्ष संपर्क येतो. या पद्धतीत वाफेच्या सहाय्याने देखील अन्न शिजते. आता प्रत्यक्ष पद्धत आपण पाहूया. अन्न पदार्थ व पाण्याचा प्रत्यक्ष संबंध येऊन अन्न शिजते. यात प्रत्यक्ष उकळणे, मंद उकळणे व खूप वेळ उकळणे या पद्धतीचा समावेश होत असतो. आता उकळणे बॉइलिंग, यामध्ये उकळत्या पाण्यात 100 डिग्री सेल्सिअस तापमानाला अन्न शिजवले जाते. अन्नाचा थेट पाण्याशी संपर्क येत असतो. अन्नपदार्थ पूर्णपणे पाण्यात बुडेल एवढे पाणी असते. एकदा पाणी उकळले की नंतर उष्णता कमी करता येते व अन्न मऊ होईपर्यंत शिजवता येते. त्यानंतर अन्न कोणत्याही द्रवात उकळता येऊ शकते. उकळल्यामुळे द्रवांच्या पृष्ठभागावर बुडबुडे येतात. उदाहरणार्थ पाणी, दूध, फळांचा रस किंवा सिरप. हे तुम्हाला वाचावं लागेल. आता सर काय वाचून दाखवतात हे तुम्हाला असं वाटत असेल, परंतु लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सांगत असतो की काही ठिकाणी तुम्हाला कन्सेप्च्युअल स्वतःच्या कॉमन सेन्सनं वाचन केल्यानंतर जो कॉमन सेन्स निर्माण होतो तोच तुम्हाला उत्तर निवडण्यासाठी मदत होणार आहे. एकतर तुम्ही वाचा वारंवार आणि नाहीतर हे व्हिडिओ पाहून तुम्ही देखील तुमच्या अभ्यासामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. परंतु कुठल्या पॉईंटवर कशा प्रकारचा प्रश्न आलाय हे मात्र मी व्हिडिओमध्ये तुम्हाला 101% सांगेल. या पद्धतीचा वापर करून शिजवण्यात येणारे पदार्थ म्हणजे भात, अंडी, डाळ, बटाटे, मांस उकळून शिजवल्या जातात. प्रश्न असा येऊ शकतो की बॉइलिंग म्हणजे बघा, प्रत्यक्ष पद्धत जी आहे ओल्या उष्णतेवर अन्न शिजवणे, त्या प्रत्यक्ष पद्धतीमध्ये कशा प्रकारे कार्य केलं जातं किंवा कोणती पद्धत वापरली जाते ही बऱ्यापैकी येत असतात. त्याचे फायदे विचारले जाऊ शकतात, तोटे विचारले जाऊ शकतात. ही पद्धत सर्वात सोपी पद्धत आहे. त्याला कोणत्याही विशिष्ट कौशल्य किंवा उपकरणाची आवश्यकता नसते. पदार्थ एक समान शिजला जातो. शिजवलेले अन्न हलके व पचण्यास सुलभ असते. तोटे, वेळखाऊ पद्धत आहे. पदार्थ शिजवल्यावर उरलेले पाणी फेकून दिल्यास पाण्यात विद्राव्य पोषक तत्वे मुख्यत्वे जीवनसत्व ब व क, रंगद्रव्ये, स्वाद देणारे संयुगे यांचा नाश होत असतो. आता इथं प्रश्न कसा तयार होऊ शकतो हे स्पष्ट मी सांगून देतो. ज्यावेळेस तुम्ही उकळणे या पद्धतीचा वापर कराल, म्हणजे कसं उकळणे ही शिजवण्याची पद्धत तुम्ही वापर कराल, त्यामध्ये कोणत्या पोषक तत्वे, जी कोणती विद्राव्य पोषक तत्वे आहेत, जे पाण्यात विद्राव्य पोषक तत्वे आहेत त्यांचा नाश होऊ शकतो. पर्याय दिला जातो ब व क आणि इतर कुठलेही देऊ शकतात किंवा एकामध्ये ब दिला जातो, दुसऱ्यामध्ये क दिला जातो आणि तिसऱ्यामध्ये वरील ध्वनी असं म्हटलं जातं. म्हणजे इथं तुम्हाला क्लिअर कट एक लक्षात आलं पाहिजे की विटॅमिन्स आहेत, शॉर्टमध्ये लिहितो, 2 पद्धतीचे असतात. एक पाण्यात विरघळणारे आणि दुसरं स्निग्धमध्ये विरघळणारे. ओके, म्हणजे बघा असं नाही किंवा ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमधून प्रश्न निर्माण झालाच पाहिजे. तर पाण्यात विरघळणारे जे स्निग्ध पदार्थ आहेत त्यांना 2च आहेत, ते बी आणि क. त्यामध्ये बी आणि क मध्ये समूह आहेत. ओके, 8 जे आहेत ते विटॅमिन्स आहेत ह्याच्यामध्ये. लक्षात आलं का? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. कच नाही. यामध्ये कोणकोणते येतात? ए, डी, ई, के यांचा समावेश होत असतो. ओके, B1, B2, B3, B5, B6, त्यानंतर B12, B9, B8. ओके, पुन्हा एकदा लक्षात घ्या, सगळ्यात जास्त वेळेस विटॅमिनवर नावं आलेली आहेत. बी कॉम्प्लेक्स परत लक्षात घ्या,
विटॅमिन B1, B2, B3 आणि त्यानंतर तुमचं विटॅमिन 5, त्यानंतर 6, त्यानंतर 7, त्यानंतर 9, त्यानंतर 12 अशा प्रकारे आहे. आता B1ला जे नाव दिलं जातं ते आहे थायमिन, फक्त लिहितो मी थायमिन. त्यानंतर याला रायबोफ्लेविन म्हणतात, त्यानंतर याला नायसिन म्हणतात. आणि B5ला म्हटलं जातं पॅन्टॉथेनिक ॲसिड. जागा कमी असल्यामुळे मी फक्त इनिशियल नाव लिहितोय. त्याला पायरिडॉक्सिन असे म्हणतात, त्याला बायोटिन असे म्हणतात. जे अंड्यामध्ये जे आहे ना, अन्न शिजवल्यानंतर काय असतं, जे आयोडीन असतो, आयोडीन जे आहे त्याचा नाश होतो शिजवल्यामुळे आणि बायोटिनची जी उपलब्धता वाढत असते. ओके. त्यानंतर फॉलिक ॲसिड B9ला म्हणतात आणि B12ला म्हणतात सायनोकोबालामिन. सायनोकोबालामिन हे लक्षात ठेवा ऐकून. ओके, पुढे पाहूया. तोटे काय आहेत उकळण्याचे? वेळखाऊ पद्धत आहे. पदार्थ शिजवल्यावर उरलेले पाणी फेकून दिल्यास ते झालं. त्याच्यावरून तर एवढं आपण माहिती घेतलेली आहे. मंद उकळणे, त्याला सिमरिंग असे म्हणतात. मंद उकळणे ही अन्न शिजवण्याची एक पद्धत आहे. यामध्ये पाण्याच्या उकळण्याच्या तापमानाच्या खालील म्हणजे 85 ते 90. आता इथं प्रश्न पडला असेल की पाण्याचा बॉइलिंग पॉईंट तर 100 डिग्री सेल्सिअस बस. ओके, तापमानावर पदार्थ शिजवला जातो. त्याच्यापेक्षा खाली तापमानावर म्हणजे मंद उकळलं जातं स्लोली. या पद्धतीत अन्नाला मऊ करण्यासाठी खूप वेळ शिजवावे लागते. जसे मांसाचे छोटे तुकडे, मासे, कस्टर्ड, खीर, भाज्या इत्यादी. ही पद्धत सूप तयार करण्यासाठी देखील वापरली जाते. ओके, फायदे काय आहेत ते बघा. एक समान अन्न शिजते. तापमान कमी असल्यामुळे पोषक तत्वांचे कमी प्रमाणात नाश होतो. जे पदार्थ उकळत्या तापमानात फुटतात किंवा फाटतात त्यासाठी ही पद्धत खूप उपयोगी आहे. त्यामध्ये कढी आणि खीर यांचा समावेश होतो. तोटे: पाण्यात विद्राव्य पोषक तत्वे, रंगद्रव्य, स्वाद देणारा पदार्थ यांचा नाश होत असतो. अन्न शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो कारण स्लो बॉइलिंग केल्यामुळे ते तसं होणारच आहे. त्यानंतरचं आहे पोचिंग पद्धत. अन्न हे पाण्यास अगदी थोडी उष्णता देऊन कमी तापमानावर उकळविणे म्हणजे पोचिंग होय. हा फॅक्च्युअल डाटा आहे, ह्याला व्याख्या म्हणून एक लक्षात ठेवा बरं का. अन्न हे पाण्यास अगदी थोडी उष्णता देऊन कमी तापमानावर उकळविणे याला काय म्हटलं जातं? याला पोचिंग असे म्हणतात. ही अन्न शिजवण्याची सौम्य पद्धत आहे. अंडी किंवा मासे यासारख्या अन्नपदार्थात प्रथिने असल्यामुळे उच्च तापमानावर शिजवल्यास ते एकदम कडक व गोठल्यासारखे होतात, म्हणून पोचिंगसाठी योग्य आहे. पुढे कमी पाण्यात मंद उकळणे, स्टीविंग असे म्हणतात. ही अन्न शिजवण्याची एक हळूवार पद्धत आहे. या पद्धतीत भांड्यावर झाकण ठेवून अत्यंत कमी पाणी म्हणजेच थोड्या पाण्यात अन्न शिजवले जाते. एकदा पाणी उकळल्यावर त्याची उष्णता कमी करून त्यात खूप वेळ अन्न शिजवले जाते. म्हणजे मेथड कशी आहे ते बघा. पदार्थात पाण्याचे प्रमाण अगदी कमी असल्यामुळे तेच पाणी पदार्थासोबत रस्सा म्हणून वापरले जाते. फळ, भाज्या, मांस, अन्नपदार्थ अशा प्रकारे शिजवले जातात. याचा बेनिफिट काय हे लक्षात घ्या. या पद्धतीमुळे म्हणजे ह्या पोचिंग पद्धतीमुळे काय होतं, स्टीविंग या पद्धतीमुळे काय फायदे ते बघा. या पद्धतीत अन्नातील पोषक तत्वे टिकून राहतात. कमी तापमानावर अन्न शिजवले जाते व शिल्लक राहिलेले पाण्याचा रस्सा जो आहे तो देखील आपण खाऊ शकतो किंवा पिऊ शकतो. त्यामध्ये पोषक तत्वे चांगल्या प्रमाणे असतात, त्याचा शरीराला फायदा होत असतो. पदार्थाचा स्वाद संवर्धित राहतो, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो काही खराब होत नाही. तोटे काय आहेत? ही अन्न शिजवण्याची सर्वात हळूवार पद्धत आहे, त्यामुळे सतत लक्ष देणे आवश्यक आहे. शिजवण्याची प्रक्रिया खूप हळूवार असल्यामुळे क जीवनसत्वामध्ये घट होते. शेवटी कुठे ना कुठे ड्रॉबॅक्स काही ना काही राहणार आहेत, कारण जे विटॅमिन सीला स्कॉर्बिक ॲसिड असेही म्हणतात, त्याचे काय म्हणते प्रमाण जे ते कमी होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. आता अप्रत्यक्ष पद्धत बघूया आपण, इनडायरेक्ट मेथड जे अन्न शिजवण्याची सुरुवातीला पाहिलं आपण. ओके, या पद्धतीत अन्न थेट पाण्याच्या संपर्कात येत नाही. यात प्रामुख्याने 2 पद्धती आहेत. एक वाफवणे, स्टीमिंग. पाणी उकळून त्यापासून तयार झालेल्या वाफेचा अन्न शिजवण्यासाठी उपयोग करतात, त्यामुळे उकळण्याच्या तुलनेत यात थोडासा वेळ जास्त लागू शकतो. वाफवण्याची क्रिया 2 प्रकारे केली जाते, ती देखील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. आणि प्रत्यक्ष वाफवणे, डायरेक्ट स्टीमिंग, यात अन्नाचा वाफेशी प्रत्यक्ष संबंध येतो. उदाहरणार्थ कापलेल्या भाज्या, अंकुरलेले कडधान्य, मासे,
इडली, ढोकळा इत्यादी अप्रत्यक्ष वाफवणे यात अन्नपदार्थ वाफेच्या प्रत्यक्ष सान्निध्यात येत नाही. प्रत्यक्ष वाफवण्यापेक्षा ही पद्धत थोडा जास्त वेळ घेत असते. त्यामध्ये डबल बॉयलरमध्ये चॉकलेट वितळवणे किंवा पिघळवणे ही याचं एक उदाहरण आहे. याचे फायदे काय आहेत बघा. या पद्धतीत पदार्थ जास्त शिजला जात नाही. ही पद्धत वापरताना सतत लक्ष द्यावे लागत नाही. या पद्धतीने शिजवलेले अन्न पचनास सुलभ होते. या पद्धतीने अन्न लवकर शिजते, त्यामुळे इंधन व पैशाची बचत होत असते. याचे तोटे काय आहेत. ही पद्धत सर्व पदार्थासाठी वापरली जाऊ शकत नाही. यासाठी विशिष्ट उपकरणे आवश्यक असतात. त्यानंतर आहे दबाव झिजवणे, प्रेशर कुकिंग. या पद्धतीत पाणी आणि इतर द्रावणाचा वापर करून बंद भांडं असतं, पातेलं असतं किंवा समजा आता कुकर देखील म्हणा तुम्ही, त्याचा वापर देखील या पद्धतीने केला जातो आणि त्या पद्धतीनं अन्न शिजवलं जातं. यासाठी वापरण्यात येणारे उपकरण म्हणजे प्रेशर कुकर. उकळलेल्या पाण्याची झालेली वाफ भांड्यामध्ये साठवून ठेवण्याचे काम कुकर करते. त्यामुळे भांड्यातील दाब व तापमान झपाट्याने वाढत असतं. अन्न शिजवून झाल्यानंतर वाफ बाहेर हळुवारपणे सोडली जाते, त्यामुळे दाब कमी होतो आणि कुकर सुरक्षितपणे उघडला जातो. प्रेशर कुकरमध्ये सर्व प्रकारचे तृणधान्य, डाळी, भाज्या व मांस शिजवता येतात. कुकरचा वापर तुम्ही तर रेग्युलरली करत असता, हे तुम्हाला माहीत आहे कशा प्रकारे तिथं अन्न शिजवलं जातं. त्यानंतर याचे फायदे आणि तोटे देखील बघून घ्या. वाफेवर शिजवण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा यामध्ये कमी वेळ लागत असतो, कारण प्रेशरमुळे काय बॉइलिंग पॉईंट हा कमी होत असतो, त्यामुळे लवकर अन्न शिजतं. त्यानंतर पोषण मूल्य जास्तीत जास्त प्रमाणात संवर्धित केले जाते. ही स्वस्त पद्धत आहे, कारण यामुळे इंधन वाचते. वेगवेगळे डबे वापरून एकाच वेळेस एकापेक्षा जास्त अन्नपदार्थ शिजवले जातात. कुकरमध्ये महिलांना माहीतच असेल, कुकरमध्ये असे वेगवेगळे डबे असतात, त्यात वेगवेगळे अन्नपदार्थ ठेवून शिजवले जाऊ शकतात. तोटे यासाठी विशेष प्रकारचे उपकरण म्हणजे प्रेशर कुकर वापरावा लागतो, त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. जास्त काळ शिजवणाऱ्या पदार्थाचा लगदा बनू शकतो, कारण जास्त जर वेळ झालं तर ते करपू देखील शकतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अन्न शिजवण्याचं कोरड्या उष्णतेद्वारे अन्न शिजवणे. या पद्धतीत हवेद्वारे उष्णता हस्तांतरित केली जाते. ही पद्धत वापरून शिजवलेल्या अन्नाला तपकिरीकरणामुळे व कॅरमलायझेशनमुळे उच्च प्रतीचा सुगंध येत असतो. कोरड्या उष्णतेने अन्न शिजवण्याची या अनेक पद्धती आहेत. तर त्यामध्ये बघू, भाजणे, जसं आपण पापड भाजत असतो, ओके. शिजवण्याच्या ह्या पद्धतीमध्ये अन्नपदार्थ गरम हवेवर म्हणजे कोरड्या उष्णतेवर भाजण्यात येतो. अन्न भाजण्यासाठी एखादी भट्टी किंवा जाड तव्याचा वापर केला जातो. कधी कधी कोंबडी थोडेसे तेल लावून भाजतात, जेणेकरून त्याचा वरचा जो पृष्ठभाग आहे कोरडा पडू नये. परंतु भाज्या जसे की बटाटे, रताळे, वांगी हे प्रत्यक्ष विस्तवावर भाजतात किंवा भट्टीत कुठलेही तेल न लावता भाजत असतात. काही खाद्यपदार्थांना वाळू किंवा मीठ यासारख्या माध्यमात भाजतात. असे माध्यम लवकर गरम होते आणि बराच काळ उष्णता टिकून ठेवते. असे पदार्थ भाजल्यावर लगेच झटकन फुलतात व खाण्यास तयार होतात. उदाहरणार्थ मक्याच्या लाह्या, पॉपकॉर्न. फायदे: भाजल्यामुळे चांगला रंग व स्वाद निर्माण होतो. भाजलेले अन्न पचायला हलके जाते. पोषण मूल्यांचा ऱ्हास कमी होतो. खाद्यपदार्थातील ओलावा कमी होतो आणि टिकून राहण्याची गुणवत्ता जी वाढते. उदाहरणार्थ भाजलेला रवा आणि शेंगदाणे. त्यानंतर त्याचे तोटे काय आहेत. विस्तवावर भाजताना तापमानावर नियंत्रण ठेवता येत नाही, त्यामुळे पदार्थ सतत हलवावा लागतो, नाहीतर पदार्थ जळण्याची शक्यता असतो. तर काही करण्यासाठी काहीतरी हालचाल करावं तर लागेलच. पुढे आहे भट्टीत भाजणे. याला बेकिंग असं म्हणतात. यात अन्न भाजले जाते, पण ते उघड्यावर न भाजता बंदिस्त भट्टीमध्ये किंवा ओव्हनमध्ये भाजले जाते. ओव्हन तुम्ही पाहिलं असेल, बॉक्स असतं, ओके. यात कुठेही जसं मॅकडोनल्ड असो किंवा काही ठिकाणी जिथं मॅकडोनल्ड आहे, बर्गर जिथं भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला ओव्हन बघायला मिळेल. यात 160 डिग्री सेल्सिअस ते 220 डिग्री सेल्सिअसपर्यंत एक समान तापमान राखले जाते. प्रश्न काय निर्माण होऊ शकतो की भट्टीत भाजणे बेकिंग यामध्ये कोणत्या तापमानादरम्यान एक समान तापमान राखले जाऊन अन्न शिजवले जाते किंवा अन्न भाजले जाते. तर ते 160 ते 220 डिग्री सेल्सिअस. भट्टीचे तापमान हे त्यामध्ये भाजल्या जाणाऱ्या पदार्थावर निर्धारित करून ते पूर्ण शिजवण्याच्या वेळेस राखून ठेवले जाते. भट्टीद्वारे शिजवलेल्या पदार्थामध्ये केक, बिस्किट, पेस्ट्रीज, पुडिंग, ब्रेड, पिझ्झा यांचा समावेश होतो. फायदे: या पद्धतीत पदार्थाला चांगला पोत, रंग आणि खमंग स्वाद येत असतो.
मोठ्या प्रमाणावर पदार्थ शिजविता येतात. ओली उष्णता वापरण्यापेक्षा या पद्धतीने पोषण मूल्यांचा कमीत कमी नाश होत असतो. तोटे विशिष्ट उपकरणाची म्हणजे भट्टीची आवश्यकता या ठिकाणी असते. अन्न शिजवण्याची हळूवार पद्धत आहे, यास जास्त वेळ लागतो. त्यानंतरचा प्रकार आहे गरम जाळीद्वारे अन्न भाजणे, ग्रिलिंग. या पद्धतीमध्ये अन्नाच्या पृष्ठभागावर कोरड्या उष्णतेचा उपयोग केला जातो. सहसा पदार्थाला खालून वरून दोन्ही बाजूने गरम जाळीद्वारे ग्रिल उष्णता दिली जाते व पदार्थ भाजला जातो. उदाहरणार्थ भाजलेले सँडविच, भाजलेले कोंबडीचे मांस. ग्रिलिंगमध्ये सहसा खाद्यपदार्थाला प्रत्यक्ष उष्णतेची आस देऊन भाजले जाते व मांस आणि भाज्या लवकर भाजण्यासाठी याचा वापर होत असतो. ही पद्धत पदार्थाच्या पृष्ठभागाच्या तपकिरीकरणासाठी वापरतात. यात 163 डिग्री सेल्सिअस ते 177 डिग्री सेल्सिअस इतके तापमान वापरले जाते. ग्रिलिंगमध्ये किती डिग्री सेल्सिअस वापरलं जातं तर 163 डिग्री सेल्सिअस ते 177 डिग्री सेल्सिअस. परंतु जो वर मुद्दा मी दिला होता म्हणजे पिझ्झा ह्याच्यासाठी जे वापरणार होतं त्या ठिकाणी जो टेम्परेचर आहे तो 160 डिग्री सेल्सिअस ते 220 डिग्री सेल्सिअस यामध्ये दिलेला आहे बेकिंगसाठी. आणि या ठिकाणी ग्रिलिंगसाठी 163 डिग्री सेल्सिअस ते 177 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर फायदे बघा, ही जलद पद्धत आहे व त्यामुळे ही पद्धत नाश्ता व वेळ वाचविणारे पदार्थ यासाठी योग्य आहे. पदार्थ कुरकुरीत, करड्या रंगाचा व आकर्षक बनतो. पोषण मूल्यांचा नाश कमी होतो. तेलाचा वापर अत्यंत कमी किंवा न केल्याने पदार्थ पौष्टिक बनतात. तोटे ग्रिल जाळी हे विशिष्ट उपकरण वापरावे लागते. पदार्थ जळू नये यासाठी सातत्याने लक्ष द्यावे लागते. त्यानंतर स्निग्ध पदार्थाचा वापर करून अन्न शिजवणे. त्यामध्ये स्निग्ध पदार्थ तुम्हाला माहिती आहे स्त्रोत काय आहेत, वनस्पतीचे जे तेल असतात ना ते सगळे स्निग्ध पदार्थाचे जे म्हणजे स्त्रोत आहेत ते. ओके, लक्षात असू द्या. आणि स्निग्ध पदार्थाचं तुम्हाला वैशिष्ट्य काय तर 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून तुम्हाला 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते. आणि प्रथिने, कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ. आता समजा इथं मी चार्ट करतो तुम्हाला. कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यामधून प्रत्येकी पर ग्रॅमला किती कॅलरी ऊर्जा मिळते तर कर्बोदकापासून 4 किलो कॅलरी, प्रथिनेपासून 4 आणि स्निग्ध पदार्थापासून 9. म्हणजे एकूण सर्वाधिक जी आहे ऊर्जा मिळते शरीराला तर ते स्निग्ध पदार्थापासून मिळत असते, हे देखील लक्षात ठेवा. आता स्निग्ध पदार्थाचा वापर करून अन्न शिजवणे ह्याचा वापर आपण खूप मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनात करतो. तर ते बघा, तळणे, फ्राईंग या पद्धतीत तूप किंवा तेल हे उष्णता हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाते. पाण्यापेक्षा जास्त तापमानावर तूप किंवा तेल गरम केले जाते. तळणे ही एक जलद, वापरण्यास सोपी व पारंपरिक पद्धत आहे. तळलेले पदार्थ हे अधिक रुचकर, कुरकुरीत, खुसखुशीत, लोकप्रिय असतात. जसं तळलेलं पापड. ओके, तळणाचे 3 प्रकार आहेत. एक तर परतणे, कमी तेलात परतणे, आणि तिसरा जो प्रकार आहे डीप फॅट फ्राईंग म्हणजे तळणे. ओके, मराठीमध्ये इंग्रजीमध्ये तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं ते तसं ठेवा तुम्ही. त्यानंतर आहे परतणे, याविषयी पाहू आपण. या पद्धतीमध्ये तेलाचा थोड्या प्रमाणात वापर केला जातो. पदार्थ शोषून घेईल इतकेच तेल किंवा तूप घातले जाते. पदार्थ हा सतत थोडेसे तेल घालून परतवला जातो. काही पदार्थ तयार करताना पदार्थाची पूर्वतयारी म्हणूनही परतवण्याची प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ भाज्यायुक्त पुलाव तयार करण्यासाठी भाज्या परतणे, नूडल्स, परतलेला भात इत्यादी. त्यानंतर कमी तेलात परतणे, यासाठी तवा आणि फ्राईंग पॅनवर पदार्थ शिजवण्यासाठी आवश्यक इतका स्निग्ध पदार्थ घालून उष्णता दिले जाते. एकदम कमी तेल वापरलं जातं. पदार्थ तेलात पूर्णपणे बुडत नाही. सहसा पातळ पदार्थ जसे की डोसा, पराठा, आमलेट, पॅनकेक अशा पद्धतीने शिजवला जातो. तुम्ही बघतात तव्यावर वगैरे शिंपडलं जातं, ते कमी तेल वापरलं जातं. पदार्थ हा दोन्ही बाजूनी भाजला जातो. त्यातील जास्तीचे तेल कागदाने शोषले जाते. त्यानंतर डीप फॅट फ्राईंग अर्थात तळणे. अन्नपदार्थ पूर्णतः तेलामध्ये बुडवला जातो. इतके तेल किंवा तूप घेऊन गरम करून त्यात पदार्थ तळला जातो. गरम केलेला स्निग्ध पदार्थ हा सर्व बाजूने एकसारखा तळला जातो. जसे पापड, फ्राईड पापड. ओके, उकळण्यापेक्षा तळण्याच्या पद्धतीत अन्न लवकर शिजत असते, कारण स्निग्धाला उकळण्यासाठी पाण्यापेक्षा उच्चतम तापमान लागते. साधारणपणे 180 डिग्री सेल्सिअस ते 220 डिग्री सेल्सिअस.
या उच्च तापमानात पदार्थाचा वरील पृष्ठभाग ताबडतोब शिजतो व त्यामुळे त्यातील सुगंधाचा नाश होण्यापासून वाचतो. बटाटा वडा, समोसा, गुलाबजाम इत्यादी जे आहेत, त्यानंतर वडापाव म्हणजे वडा असतो तो देखील शिजवला जातो. सँडविच तळण्याच्या प्रक्रियेदरम्यान कच्च्या पदार्थामधील पाणी वाफेमध्ये रूपांतरित होऊन निघून जाते व पदार्थात तेल शोषले जाते. त्यामुळे पदार्थ जाळीदार, मऊ व खुसखुशीत होतो. तसेच पदार्थाला आकर्षक रंग व सुगंध देखील प्राप्त होत असतो. याचे फायदे काय ते बघा. अन्न शिजवण्याची जलद पद्धत आहे. तळलेले पदार्थ भूक वाढवणारे व चवदार असतात. तळलेल्या पदार्थामध्ये टिकण्याची गुणवत्ता चांगली असते. उदाहरणार्थ चपातीपेक्षा पुरी ही जास्त काळ टिकते. तळलेल्या पदार्थामुळे जेवणात विविधता येते कारण तळलेले पदार्थ चटपटीत व कुरकुरीत लागत असतात. तोटे काय? तळलेले पदार्थ व त्यातील तेल किंवा तुपाच्या शोषणामुळे पचायला देखील जड जात असतात. यामुळे पदार्थाचा उष्मांक व ऊर्जा वाढते. उच्च तापमानामुळे अन्नातील विशेषतः स्निग्ध द्रव घटकांचा नाश होतो. तेल व तूप महाग असल्यामुळे ही अन्न शिजवण्याची महाग पद्धत आहे. शिजवताना सतत लक्ष द्यावे लागते, नाहीतर पदार्थ करपतो. तसेच तळताना होणारा अपघात देखील टाळण्यासाठी काळजी घ्यावी लागते. सतत त्या तेलात किंवा तुपात तळल्यामुळे हानिकारक पॉलीॲक्रिल अमाइड पदार्थ तयार होतात आणि त्यांचा तळणबिंदू कमी होत असतो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, सतत तेलात किंवा तुपात तळल्यामुळे कोणता हानिकारक पदार्थ तयार होत असतो तर त्याचं नाव लक्षात ठेवा. परत मी मुद्दाम लिहितो, पॉलीॲक्रिल अमाइड. ओके, हे तुम्हाला प्रश्नाला एकदम टू द पॉईंट जो फॅक्च्युअल डाटा म्हणतात तो आहे. यावर प्रश्न येऊ शकतो. हे पॉईंट नोट करा किंवा तुमच्या शॉर्ट वहीमध्ये ते लिहून ठेवा. त्यानंतर अति लघु लहरी मायक्रोवेव्हचा वापर करून अन्न शिजवणे. बदलत्या अन्न पद्धती व अन्न पदार्थ यांच्यामुळे मायक्रोवेव्ह ओव्हन, विद्युत लहरींचा वापर असणारी भट्टी याची लोकप्रियता वाढत चालली आहे कारण ती सुलभ आणि जलद पद्धत आहे. हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्यामध्ये मॅग्नेट्रॉन ट्यूब नावाचा घटक असतो. त्यामुळे विद्युत लहरींचे तरंगाचे उच्च वारंवारता असलेल्या इलेक्ट्रॉनिक लहरीमध्ये रूपांतर होते. या लहरी पदार्थामध्ये शोषल्या जातात व पदार्थाच्या आरपार जातात. यामुळे अन्न पदार्थांच्या घटकामध्ये कंपन निर्माण होते जे त्यांच्या घर्षणामुळे निर्माण होते. या घर्षणामुळे उष्णता तयार होते व ती पदार्थाला शिजवण्यासाठी वापरली जाते. मायक्रोवेव्ह तुम्ही बघितलं असेल ॲडव्हर्टाईजमध्ये, आपल्याकडे जास्त वापरत नाही परंतु विकसित देशामध्ये याचा वापर चांगला म्हणजे जास्त प्रमाणात केला जातो. प्रथमतः पदार्थाच्या मध्यभागी असलेले पाणी तापते व नंतर बाहेरील बाजूचे पृष्ठभागापर्यंतचे पाणी तापते. यामुळे संपूर्ण पदार्थ गरम केला जातो. अशा प्रकारे अन्न पदार्थामध्ये सगळीकडे उष्णता पसरते व पदार्थ शिजतो. उष्णता प्रवाहासाठी किंवा हस्तांतरणासाठी कोणत्याही माध्यमाची गरज नसते. अन्न गरम करण्यासाठी कागद, चिनीमाती, काच, काही प्लास्टिक्स व विशिष्ट अशी भांडी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मायक्रोवेव्ह कंटेनर्स म्हणजे याचा वापर करतात. फायदे: सर्वात कमी वेळाची व सोयीस्कर पद्धत. पोषक तत्वांचा कमीत कमी नाश होतो. सूक्ष्म लहरी या प्रत्यक्षपणे अन्नात गेल्यामुळे अन्न समप्रमाणात शिजते. या पद्धतीत फक्त अन्नपदार्थ गरम होतो, भांडे गरम होत नाही. गोठविलेले व गार केलेले पदार्थ काही मिनिटातच गरम करता येतात. या पद्धतीत अन्न शिजवताना तेलाचा वापर कमी होतो व त्यामुळे कमी स्निग्धात आहार तयार करता येतो. पारंपरिक पद्धतीपेक्षा वीज कमी लागत असल्यामुळे ही पद्धत जी आहे ती स्वस्त पद्धत आहे. तोटे: या पद्धतीत शिजवण्याच्या अन्नपदार्थाचे प्रमाण जसे वाढत जाईल त्या प्रमाणात अन्न शिजविण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न शिजवता येत नाही. या ओव्हनमध्ये कागद, काच, प्लास्टिकची भांडी यासारख्या विशिष्ट भांड्याचाच वापर करावा लागतो. धातूची भांडी या ओव्हनमध्ये वापरता येत नाहीत. सौर ऊर्जेचा वापर करून अन्न शिजवणे यावर जास्त शासन भर देत आहे. या पद्धतीमध्ये सोलर कुकर नावाचे उपकरण आवश्यक असते. सोलर कुकर थेट सूर्यप्रकाशाची ऊर्जा उष्णतेत परावर्तित करतो. सौरचूल पेटीच्या झाकणाच्या आतील बाजूस आरसा असतो. पेटीत अन्न ठेवण्यासाठी डबे असतात. आरसा व पेटीचा पृष्ठभाग यावर काचेचे पातळ आवरण असलेले घट्ट झाकण असते. सूर्यप्रकाशात सोलर कुकर ठेवल्यावर सूर्यप्रकाशातील सौर ऊर्जा विकिरणाने आत पोहोच असते. ह्या शब्दाला फोकस करा. विकिरणाने आत पोहोचते. त्यानंतर सूर्य ऊर्जा असलेली सूर्यकिरणे आरशावर पडतात. ते काचेच्या झाकणावर परावर्तित होतात आणि काचेतून अन्न ठेवलेल्या भांड्यात प्रवेश करतात. या पद्धतीत समाविष्ट असलेला सिद्धांत म्हणजे सौर ऊर्जा उष्ण ऊर्जेमध्ये परावर्तित होते. संपूर्ण पेटी व अन्न ठेवण्याची भांडी काळ्या रंगाने
लिपलेली असतात, त्यामुळे सूर्याची उष्णता शोषली जाते आणि ती जास्तीत जास्त काळपर्यंत रोखून ठेवली जाते. फायदे ही आर्थिक फायद्याची पद्धत आहे, कारण यात पारंपरिक इंधन जसे गॅस, रॉकेल, कोळसा यांचा उपयोग होत नाही. सतत लक्ष ठेवावे लागत नाही. या कुकरमध्ये ठेवलेले अन्न जास्त काळासाठी गरम राहते. यामुळे पर्यावरणाचा नाश होत नाही, प्रदूषण होत नाही. त्यामुळे ही पर्यावरणपूरक पद्धत आहे. तुम्हाला जे पर्यावरण म्हणून प्रकरण आहे सायंटिस्ट फक्तसाठी, त्यावर देखील हे कन्सेप्च्युअल डाटा महत्त्वाचा आहे बरं का. तोटे हवामान व ऋतूवर अवलंबून आहे. ढगाळ वातावरणात किंवा पावसाळ्यात ही पद्धत वापरता येत नाही. सूर्यप्रकाश कमी जास्त असेल त्यानुसार 2 ते 4 तास लागतात. त्यानंतर सूर्यप्रकाशाच्या बदललेल्या स्थितीसह सौर कुकरची स्थिती बदलावी लागते. तळणे ही पद्धत यात वापरता येत नाही. ड्रॉबॅक, रात्री ही पद्धत वापरली जाऊ शकत नाही. हे ड्रॉबॅक. म्हणजे तोटे, ठराविक वेळेनंतर दुरुस्ती स्वच्छता करावी लागते, हे देखील ड्रॉबॅक्स आहे. त्यानंतर संमिश्र पद्धत जी आहे ती ब्रिजिंग. काही अन्न एकाच पद्धतीने तयार न करता अन्न शिजवण्यासाठी वेगवेगळी पद्धत वापरली जाते, त्याला संमिश्र पद्धत म्हणतात. 2 माध्यमाचा वापर करून, जसे स्निग्ध आणि पाणी सोबत हवा आणि पाणी यांचा वापर करून अनेक पदार्थ शिजवताना करतात, यालाच मिश्र पद्धत असे म्हणतात किंवा संमिश्र पद्धत म्हणतात. संमिश्र भाजी तयार करताना परतवणे आणि वाफवणे, उपमा तयार करताना भाजणे आणि उकळवणे म्हणजे उपीट, मटण कटलेट तयार करताना उकळणे आणि तळणे, मटर पनीर तयार करताना तळणे आणि उकळणे इत्यादी, ही जी आहे संमिश्र पद्धत वापरावी लागते. याचे फायदे जे आहेत, अन्न खूप रुचकर व स्वादाने भरलेले बनते. पोषण मूल्य सुद्धा टिकून राहते. संवेदनात्मक गुणवत्ता, गुणार्ध जे रंग, स्वाद, चव, पोत, स्वरूप अति उत्कृष्ट बनतात. वेळखाऊ पद्धत आहे. सारखे लक्ष देऊन ही पद्धत वापरावी लागते. अन्न शिजवण्याच्या पद्धती हे लक्षात घ्या. माध्यम पाणी अन्न शिजवण्याच्या पद्धती: प्रत्यक्ष उकळणे 100 डिग्री सेल्सिअस, यामध्ये उदाहरण डाळ भात. मंद उकळणे 85 ते 90 डिग्री सेल्सिअस, खीर, कढी, सूप, अंडी. कमी पाण्यात मंद उकळणे 85 ते 90 डिग्री सेल्सिअस, मटण, भाज्यांचा स्ट्यू, भाज्यांचा रस्सा, फळांचा स्ट्यू. अप्रत्यक्ष पद्धत वाफवणे 100 डिग्री सेल्सिअसला, तापमान अंश सेल्सिअस कितीपर्यंत जाईल? इडली, मोदक, ढोकळा, अळूवडी, कोथिंबीर वडी. दाबाखाली वाफवणे प्रेशर कुकर 110 डिग्री सेल्सिअस ते 120 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान, यामध्ये डाळ, भात, भाज्या, कडधान्ये. त्यानंतर भाजणे म्हणजे गरम हवा जी आहे त्यानुसार 160 डिग्री सेल्सिअस ते 175 डिग्री सेल्सिअस. हे चार्ट लक्षात ठेवा. पापड, फुलका, कोळी, शेंगदाणे, रवा, लाह्या भाजणे, कणीस भाजणे. भट्टीत भाजणे 160 डिग्री सेल्सिअस ते 220 डिग्री सेल्सिअस. मी मागच्या वेळेस सांगितलं की हे टेम्परेचर लक्षात ठेवा. केक, बिस्किटे, पुडिंग. ग्रिलिंगमध्ये 163 डिग्री सेल्सिअस ते 177 डिग्री सेल्सिअस. ग्रिल्ड सँडविच, ग्रिल्ड मासे आणि ग्रिल्ड पनीर यांचा या पद्धतीनुसार वापर केला जातो. म्हणजे हे शिजवण्यासाठी ही पद्धत वापरली जातं. स्निग्ध पदार्थामध्ये परतणे, कमी तेलात परतणे आणि तळणे, या तिघांचंही टेम्परेचर 180 डिग्री सेल्सिअस ते 220 डिग्री सेल्सिअस आहे. आणि कोणतं अन्न शिजवले जातात तर त्यामध्ये मसाले भात, नूडल्ससाठी चिरलेल्या भाज्या, डोसा, पराठा, थालीपीठ, कटलेट, समोसा, जिलेबी इत्यादी. त्यानंतर 2 माध्यमांचे एकत्रित वापर म्हणजे जसं मी सांगितलं संमिश्र पद्धत जी आहे ती संमिश्र पद्धत म्हणजे जसं स्निग्ध व पाणी किंवा हवा आणि पाणी, त्यामध्ये मटण, कटलेट, बटाटा वडा, उपमा, पुलाव, शिरा. अशा प्रकारे अन्न शिजवण्याची जी पूर्ण प्रकरण आहे ते आपण पाहिलेलं आहे. आणि याला फूड सॅनिटेशन यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. ओके, मीरा भाईंदरचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे, कुठल्याही महानगरपालिकेचा फूड सॅनिटेशन म्हणलं की प्रत्यक्ष असो की अप्रत्यक्ष असो ह्याचा समावेश आहे. त्यानंतर पुढचा येतो अन्ननाश. याचा देखील येतो. कारण अन्न म्हणजे अन्नाशी निगडीत असलेले काही विद्यापीठ, त्यानंतर लॉज आहेत काही, ते देखील यामध्ये येतात. तर ते आपण स्टेप बाय स्टेप पाहू. पुढचा व्हिडिओ अन्ननाशावर असेल. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.